राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून भीमतळी शिक्षण संस्था दौंड याच्या माध्यमातून शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय नेहमीप्रमाणे दरवर्षी गणेशोत्सव मूर्तीच्या दृष्टिकोनातून हे कामकाज आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून चाललेलं हे कामकाज अतिशय महत्त्वाचं असतं. काकडे सर किंवा त्यांचे सर्व सहयोगी शिक्षक यांच्या माध्यमातून हे काम होतं आहे मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून. आणि शेवटी ही कला आहे आणि त्या कलेच्या शिक्षणातून या सगळ्या मुली आपला चांगल्या पद्धतीचा अभ्यास या पद्धतीचाही करून घेत आहेत. त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळतो आहे. आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक आगळ्यावेगळा उपक्रम दरवर्षी भीमतळी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय किंवा त्याच्या सहकारी इतर शाळा या सगळ्या यामध्ये सहभाग घेत आहेत. आणि चांगल्या पद्धतीचं मुलामुलींना शिक्षण मिळतं आहे. केवळ शिक्षणच मिळतं आहे असं नव्हे तर ह्या सगळ्या मूर्ती तयार झाल्यानंतर विविध मंडळांना फ्रीमध्ये म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करावं आणि गणेशोत्सव साजरा करावा या दृष्टिकोनातनं मुलांच्या माध्यमातूनच या मूर्ती सगळ्यांना दिल्या जात आहेत. आणि एक वेगळा उत्सव या निमित्ताने या ठिकाणी होतो आहे. भीमतळी शिक्षण संस्था किंबहुना शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व संस्थांच्या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम अतिशय महत्त्वाचा आणि चांगला झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर माहीत झालेला हा उपक्रम आहे. हरित सेनेच्या वतीनं नेहमीच सततचे उपक्रम या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्वरूपातनं चाललेले असतात आणि जवळपास सगळीकडेच त्याला तो कौतुकाचा एक वेगळा विषय होऊन जातो. छोट्या छोट्या मुलांना म्हणजे इंग्रजी माध्यमाचे असतील, मराठी माध्यमाचे असतील किंवा प्रायमरीच्याही असतील, या सगळ्या मुलामुलींना चांगल्या पद्धतीचं हे शिक्षण मूर्ती बनवण्याचं शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी दिलं जात असल्यामुळं या मुलांच्या किंवा मुलींच्या सगळ्या कलागुणांना चांगल्या पद्धतीचा वाव या ठिकाणी मिळतो. अतिशय चांगला उपक्रम काकडे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.